मध्ये सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे। महत्त्वाची बातमी, जानेवारीच्या 21 तारखेला सकाळी 11:30 वाजता आता सुनावणी होणार आहे। जानेवारीच्या 21 तारखेला सकाळी 11:30 वाजता ही सुनावणी होणार आहे। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुनावणी ठेवण्याची मागणी जी आहे ती करण्यात आलेली होती। युक्तिवादाला मला 2 तास लागतील असं कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये सांगितलं। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रमोद, 21 ते 26 पर्यंतची वेळ मिळाली असं समजून येते, नेमकं काय? प्रमोद, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अत्यंत गंभीर बाब असून लवकरात लवकर अर्जन्सी आहे आणि त्या प्रकारे तुम्ही लवकरात लवकर सुनावणी घ्यावी। या सुनावणीसाठी आम्हाला जास्तीत जास्त 2 तास जास्तीत जास्त आम्हाला आर्ग्युमेंट पुढे ठेवायला पुरेसे आहेत। समोरच्या बाबतीमध्ये त्यांनाही विचारलं, त्यांनाही 2 तासाचा अवधी त्यांना हे पाहिजे होता, परंतु जस्टिस सूर्यकांत यांनी कोर्टाने आपल्याला 21 जानेवारी जी डेट दिली आहे, जी आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती। कारण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीमधल्या आता रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि जखमींची विचारपूस त्यांच्याकडून या ठिकाणी केली जाते। दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या जवळ स्फोटाची घटना जी परवा घडलेली होती, त्याच्यानंतरच जखमींची विचारपूस करण्यासाठी आता मोदी हे रुग्णालयामध्ये पोहोचले। आज संध्याकाळी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक सुद्धा होणार आहे। पंतप्रधान मोदी दिल्लीमधल्या स्फोटातील जखमींना आता भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत। LNGP रुग्णालयामध्ये जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत आणि त्याच ठिकाणी जात मोदींकडून रुग्णांची तिथे विचारपूस जी आहे ती केली जाते। दिल्लीमधल्या स्फोटातील जखमी यांच्यावर LNGP रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि त्याच ठिकाणी जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांची विचारपूस केली जाते। आज संध्याकाळी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक देखील होणार आहे। दिल्ली स्फोट प्रकरणी मोदींकडून आता जखमींची विचारपूस जी आहे ती केली जाते। जवळपास 25 ते 30 जण जखमी झालेले होते या स्फोटामध्ये आणि त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि या जखमींची विचारपूस करण्यासाठी आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे LNGP रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। जखमींवर LNGP रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे LNGP रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। ज्या दिवशी ही स्फोटाची मालिका घडलेली होती, स्फोट घडलेला होता, त्याच दिवशी अमित शहा यांनी देखील रुग्णालयामध्ये जात जखमींची तत्काळ विचारपूस केलेली होती। संपूर्ण आढावा त्यांच्याकडून घेण्यात आलेला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपल्या संवेदना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या होत्या। जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठासून सांगितलेलं होतं आणि आता स्वतः LNGP रुग्णालयामध्ये जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जखमींची विचारपूस जी आहे ती केली जाते। 25 ते 30 जण या स्फोटामध्ये जखमी झालेले आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्यात आलेला आहे। एकीकडे तपासाची चक्र जी आहे ती फिरलेली आहेत। ATS कडून कारवाई जी आहे ती केली जाते, कारवाई वेगानं केली जाते। मात्र त्यासोबतच जे सर्वसामान्य माणसं या स्फोटामध्ये जखमी झालेली आहेत त्यांची विचारपूस करण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे LNGP रुग्णालयामध्ये सध्या पोहोचलेले आहेत। परवा संध्याकाळी 6:52 दिल्लीमधल्या लाल किल्ल्याजवळ गेट क्रमांक 1 च्या जवळ स्फोट झाला आणि याच्यामध्ये 25 ते 30 जण जखमी झाले। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रमोद, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः LNGP रुग्णालयामध्ये आता जखमींची विचारपूस करतायत, ते त्या ठिकाणी पोहोचलेत। खरं तर भूतानच्या दौऱ्यावरती काल पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सकाळी गेलेले होते, पण भूतानमधून ज्या पद्धतीने पंतप्रधान आज जेव्हा एअरपोर्टवरती पोहोचले, ते एअरपोर्टवरनं थेट LNGP रुग्णालय ज्या ठिकाणी लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरामध्ये झालेल्या ब्लास्ट मधील रुग्ण म्हणजे जे जखमी होते त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत आणि रुग्णांशी त्यांनी बातचीत केलेली आहे। त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली, नेमकं कशा पद्धतीने हा ब्लास्ट झाला किंवा त्यावेळी तुम्ही काय बघितलं, या सगळ्याची माहिती पंतप्रधानांनी या सगळ्या जखमींकडून जाणून घेतलेली आहे। खरं तर ज्या
पद्धतीनं हा ब्लास्ट झाला, साधारणतः 26 लोक सुरुवातीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात, म्हणजे जखमी जे होते 26 त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, पण काहींची प्रकृती ठीक झाल्याच्यानंतर त्यांना सोडण्यात देखील आलेलं आहे. बाकीच्या रुग्णांशी पंतप्रधानांनी संवाद साधलेला आहे आणि सरकार तुमच्या सोबत आहे अशा पद्धतीचा विश्वास खरं तर या रुग्णांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळाले आहे. थोड्याच वेळामध्ये उशाली कॅबिनेट सिक्युरिटी सीसीएसची बैठक होणार आहे. त्यानंतर कॅबिनेटची देखील आज बैठक पार पडते. साधारणतः 3:30 वाजता या दोनही बैठका पार पडणार आहेत. पण त्या बैठकांच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी LNGP रुग्णालयात गेले, रुग्णांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचं काम देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आता कॅबिनेटच्या बैठकीमध्ये साधारणतः काय काय निर्णय होतात हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण ज्यावेळी पाकिस्तानकडून हल्ला झालेला होता त्यानंतर झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी कडक भूमिका घेतलेली होती. कालही पंतप्रधानांनी ज्यावेळी भाषण केलं भूतानमध्ये त्यावेळी सांगितलं होतं की कोणालाही यामध्ये जे दोषी आहेत त्या कुठल्याही दोषीला सोडलं जाणार नाही, हा पंतप्रधानांनी काल विश्वास दिलेला होता. त्यामुळे बैठकीमध्ये काय अंतर्गत चर्चा होते का हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण सोबत आहोत तुमच्या हा रुग्णांना पंतप्रधानांनी काही वेळापूर्वी विश्वास दिलेला आहे. नक्कीच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणखीन एक महत्त्वाची बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक आता जाहीर झालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, गडकरी स्टार कॅम्पेनर असणार आहेत. बावनकुळे, विनोद तावडे स्टार कॅम्पेनर असणार आहेत. महत्त्वाची बातमी आपण पाहताय, पियुष गोयल, मुनगंटीवार यांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, नितीन गडकरी, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश स्टार कॅम्पेनर असणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे हे स्टार कॅम्पेनर असतील. पियुष गोयल, नारायण राणे, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील हे स्टार प्रचारक असणार आहेत. रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुरलीधर मोहोळ, विखे पाटील, पंकजा मुंडे या स्टार प्रचारक असतील. गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचे आता स्टार प्रचारक असणार आहेत. भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी ही जाहीर झाली आहे.